अरे माझ्या प्रिय श्रोतांनो, तुमच्या जीवनात कधी अशांतता, निराशा किंवा मोठी दुविधा आली आहे का? तुम्ही सततच्या समस्यांनी वेढले गेले आहात का? जर तुमच्या हृदयाला या संकटांनी वेढले असेल आणि तुम्हाला कोणता मार्ग निवडावा हे समजत नसेल, तर कृपया आता थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला त्या परम ज्ञानाकडे घेऊन जात आहोत, जिथे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे अंतिम उत्तर साक्षात परमेश्वराच्या मुखातून आलेले आहे. हे ज्ञान तुमच्या आत्म्याला शांतता देईल आणि जीवनातील सर्व दुःखांपासून तुमची कायमची सुटका करेल. जय श्रीकृष्ण. प्रिय आत्म्यांनो आणि साधकांनो, आमच्या गीता ज्ञान वाहिनीवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मानवी जीवनातील प्रत्येक समस्येचे केवळ समाधानच नाही, तर शाश्वत मार्गदर्शन देखील दडलेले आहे. भगवद्गीता हे केवळ उपदेशांचे पुस्तक नाही, तर ते प्रेरणादायक संदेशांचा एक विशाल महासागर आहे, जो जीवन जगून पूर्णपणे निराश झालेल्या मनुष्यालाही आशेच्या कोमल किरणांनी भरून टाकतो. आम्हास पूर्ण विश्वास आहे की या संपूर्ण गीतेच्या साराला तुम्ही शांत मनाने पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकाल आणि यातील गोष्टींचा अर्थ समजून घ्याल, तेव्हा केवळ तुमच्या मनाला असीम शांतीचा अनुभव येईल असे नाही, तर तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या संपूर्ण जीवनात खूपच सकारात्मक आणि मंगलमय बदल निश्चितपणे घडून येतील. आम्ही हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की जो कोणी या पवित्र गीतासाराचे पूर्णपणे श्रवण करेल आणि त्यातील ज्ञानाला आपल्या जीवनात उतरवेल, त्याला त्याच्या प्रत्येक समस्यांवर, प्रत्येक संकटावर निश्चितपणे उपाय सापडेल. त्याला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तो मनापासून इच्छा धरतो. म्हणून तुम्ही या भगवद्गीता साराचे नित्यनेमाने दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अवश्य श्रवण करा. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य श्रद्धेने परिपूर्ण होऊन आणि दोषांपासून दूर राहून या गीताशास्त्राचे अध्ययन करतो, श्रवण करतो आणि मनन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधामाला, माझ्या शाश्वत निवासस्थानाला प्राप्त होतो. याच कारणामुळे हे प्रिय श्रोत्यांनो असे म्हटले जाते की ज्या घरी श्रीमद भगवद्गीतेचे नित्य वाचन केले जाते आणि श्रवण केले जाते, त्या घरात कधीही कोणतेही संकट किंवा मोठी समस्या येत नाही. भगवान श्रीकृष्णांची कृपा आणि आशीर्वाद त्या घरावर सदैव कायम राहतो आणि त्या व्यक्तीचे जीवन सुख, समृद्धी, धनवैभव आणि आनंदाने ओतप्रोत भरून जाते. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर झालेल्या महाभारताच्या त्या भयंकर युद्धाच्या अगदी सुरुवातीला महान योद्धा अर्जुन आपल्या सभोवती युद्धाच्या तीव्र इच्छेने जमलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना, भावांना, बंधूंना आणि गुरुजनांना पाहून एकदम घाबरून जातो. तो पूर्णपणे निराश आणि हताश होतो. अत्यंत दुःखी होऊन तो श्रीकृष्णांच्या समक्ष आपले दुःख आणि आपली मोठी दुविधा व्यक्त करतो. अर्जुन कळवळून म्हणतो, हे केशवा, मी हे भीषण युद्ध कसे करू शकेन? या युद्धभूमीवर युद्धासाठी एकत्र आलेले हे सर्व लोक माझे स्वतःचेच बांधव आहेत. मी पितामहा भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याशी कसा युद्ध करू? कारण हे दोघेही माझ्यासाठी पूजनीय गुरुदेव आहेत. म्हणून या गुरुजनांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून माझे जीवन व्यतीत केलेले अधिक चांगले आहे असे मला वाटते. हे मधुसूदना, ज्या कौरवांशी मी युद्ध करण्यासाठी उभा आहे, ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र माझेच बंधू तर आहेत. ते माझ्या जवळचे, माझे आपले आहेत. या सर्वांना मारण्यापेक्षा मी संन्यासी होणे उत्तम. जर हे युद्ध झाले तर कोट्यावधी लोक मारले जातील. जे सैनिक आणि शूर योद्धा या युद्धात धारातीर्थी पडतील, त्यांच्या स्त्रियांचे काय होईल? नाही कृष्णा, मी हे युद्ध कदापि करू शकत नाही. आपल्याच कुळाचा असा महाविनाश करून मी कसा सुखी होऊ शकेन? हे कृष्णा, मला काहीही समजत नाहीये. माझे मस्तक पूर्णपणे गोंधळून गेले आहे. माझे पाय थरथर कापत आहेत. माझी त्वचा जळत आहे. माझे गांडीव धनुष्य माझ्या हातांतून सुटत आहे. हे कृष्णा, तुम्हीच माझे मार्गदर्शन करा. मला योग्य ज्ञान द्या. मी आता काय करावे हे मला सांगा. अर्जुनाची ती अत्यंत दयनीय आणि हताश अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला श्रीमद भगवद्गीतेचे ते दिव्य आणि अलौकिक ज्ञान दिले, जे ज्ञान केवळ अर्जुनासाठीच नव्हे, तर हजारो वर्षांपासून संपूर्ण मानवजातीसाठी आणि आजच्या या आधुनिक युगातही प्रत्येक मनुष्यासाठी एक महान मार्गदर्शक ठरले आहे. श्रीमद भगवद्गीता हा एकमेव असा पवित्र ग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याची खरी आणि योग्य पद्धत शिकवतो. भगवद्गीता जीवनातील धर्म, कर्म आणि निस्वार्थ प्रेमाचा पाठ शिकवते. म्हणूनच आपण नित्य दररोज श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास अवश्य करायला हवा. अर्जुनाची ही मोठी दुविधा आणि संशय पाहून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत शांतपणे म्हणाले, हे अर्जुना, तू मोठ्या ज्ञान्यांसारख्या गोष्टी करत आहेस, पण जो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो तो अशा प्रकारे दुःख करत नाही किंवा शोक व्यक्त करत नाही. अरे पार्था, तुमच्या हातात खरं तर काहीच नाही. तुम्ही इच्छा असूनही कोणतीही गोष्ट नियंत्रित करू शकत नाहीस. जीवन आणि मरण, जन्म आणि मृत्यू तर या प्रकृतीची अटळ नियती आहे.
हे सर्व लोक खरे पाहता माझ्याद्वारेच मारले जाणार आहेत. तू तर या घटनेतील केवळ एक माध्यम, एक निमित्त मात्र आहेस. म्हणूनच जो ज्ञानी आहे तो कोणाच्या मरणाने रडत नाही. ज्ञानी लोक गेलेल्या भूतकाळाचा शोक करत नाहीत आणि येणाऱ्या भविष्याची चिंताही करत नाहीत. म्हणूनच जे काही घडणार आहे ते घडूनच राहणार आहे आणि जे कधीच घडणार नाही ते कधीच होणारच नाही. ज्याच्या बुद्धीत हा निश्चित सिद्धांत पक्का बसतो त्याला कोणतेही दुःख सतावत नाही, त्याला कोणतीही चिंता त्रास देत नाही. हे अर्जुना, येथे कोण आपले आहे आणि कोण परके आहे याबद्दल तू शोक करू नकोस. जो अधर्म करतो त्याच्याशी युद्ध करणे हा एका क्षत्रियाचा परम धर्म आहे आणि आपल्या धर्माचे पालन करणे तुला मोक्ष आणि मुक्ती देईल. तू आपल्या या मनातून मोहाला पूर्णपणे त्यागून टाक, नाहीतर हे संपूर्ण जग तुझी निंदा करेल. जर तू आज युद्ध केले नाहीस तर सारा संसार तुला नपुंसक आणि भित्रा म्हणेल. येथे विषय आपल्या परक्याचा नाही तर धर्म आणि अधर्माचा आहे. ही गोष्ट योग्य आणि अयोग्य कर्माची आहे. जर तू चुकीच्या गोष्टी सहन केल्यास आणि त्यांचा विनाश केला नाहीस तर चुकीचे कृत्य करणाऱ्याला आणखी अधिक बळ मिळेल. तो आणखी मोठा अधर्म करेल. म्हणून तू आपल्या मोहाला त्यागून उठ आणि युद्ध कर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण पुन्हा सांगतात, हे अर्जुना, हे संपूर्ण विश्व, हे सर्व संसार माझीच माया आहे. हा संसार माझ्यापासूनच उत्पन्न झाला आहे. मीच त्याचे पालनपोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाश देखील करतो. मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळातील सर्व प्राण्यांना ओळखतो, पण वास्तविकतेत मला कोणीही जाणत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात तेजस्वीपणे चमकते त्याचप्रमाणे सत्य देखील नेहमी तळपते. म्हणूनच मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावरच चालायला हवे. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे ज्याला कधीही बदलता येत नाही. या जगाची जेव्हापासून निर्मिती झाली आहे तेव्हापासून जन्म आणि मृत्यूचे हे चक्र अविरतपणे चालू आहे. ज्याप्रमाणे मनुष्य आपली जुनी वस्त्रे सोडून नवीन वस्त्रे धारण करतो, अगदी त्याचप्रमाणे आत्मा जुने निरुपयोगी शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हाच या प्रकृतीचा अटळ नियम आहे. हे सत्य स्वीकारून तुम्ही भयमुक्त होऊन फक्त वर्तमानात जगायला शिका. जे ज्ञानी व्यक्ती ना तर मरण पावलेल्या व्यक्तीचा शोक करतात ना त्या व्यक्तीचा मोह करतात जो अजून जिवंत आहे. कारण ते जाणतात की जो मृत्यू पावला आहे तो पुन्हा जन्म घेणार आणि जो जिवंत आहे तो एका ना एका दिवशी अवश्य मरणार. हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला त्यांचा आत्मा आहे. संपूर्ण प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंत देखील मीच आहे. ग्रहांमध्ये मी सूर्य आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे. देवांमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मी मन आहे. मीच ब्रह्मा आहे. मीच विष्णू आहे. मीच महेश आहे. जलाशयांमध्ये मी समुद्र आहे. पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. या संपूर्ण जगात तुम्ही जे काही पाहू शकता ते सर्व काही मीच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनाच्या शांततेपेक्षा या जगात दुसरी कोणतीही मोठी संपत्ती नाही. ज्या व्यक्तीने आपले मन शांत ठेवायला शिकले आहे त्याहून अधिक धनवान या जगात कोणीही नाही. मनुष्याच्या सर्व दुःखांचे एकमेव कारण म्हणजे त्याचा मोह आहे. तो जितका जास्त मोह करेल तितके जास्त कष्ट तो भोगेल. श्रीकृष्ण सांगतात, जे झाले ते चांगलेच झाले. जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते निश्चितच चांगले होईल. तुमचे काय गेले आहे ज्यासाठी तुम्ही रडत आहात? तुम्ही काय घेऊन आले होतात जे तुम्ही गमावले आहे? तुम्ही काय निर्माण केले होते जे नष्ट झाले आहे? तुम्ही जे घेतले ते इथूनच घेतले आणि जे दिले ते इथेच दिले. जे आज तुमचे आहे ते उद्या कोणा दुसऱ्याचे असेल, कारण परिवर्तन हाच या जगाचा सनातन नियम आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने परिणामांची चिंता न करता निस्वार्थ भावनेने आणि निष्पक्षपणे आपल्या कर्तव्यांचे पालन करायला हवे. आपल्या जीवनातील आव्हानांपासून कधीही पळू नका आणि नशिबाला दोष देऊ नका. हे अर्जुना, स्वतःला परमेश्वराला पूर्णपणे समर्पित करा. हाच सर्वात मोठा आणि खरा आधार आहे. श्रीकृष्ण म्हणतात, व्यक्ती आपल्या जन्माने नव्हे तर आपल्या कर्मांनी महान बनतो. जेव्हा मनुष्य आपल्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला खरी पूर्णता प्राप्त होते. हे अर्जुना, आसक्तीतूनच वासनांचा जन्म होतो. सदैव संशय करणाऱ्या व्यक्तीला आनंद ना या जगात मिळतो ना परलोकात.
जो आपल्या मनाला नियंत्रणात ठेवत नाही ते मन त्याच्यासाठी शत्रूप्रमाणे काम करते. अशांत मनाला नियंत्रित करणे नक्कीच कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने त्याला वश केले जाऊ शकते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही सुख आणि दुःख येत जात राहतात. या बदलांमुळे आपण विचलित होता कामा नये. हे अर्जुना, वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काही मिळत नाही. जसा दिव्याच्या वातीखाली लपलेला अंधार दिव्याला दिसत नाही, तसेच मनुष्याला तारुण्याच्या मागे दडलेले वार्धक्य आणि दुर्बळता दिसत नाही. कोणतेही प्राणी असे नाही ज्याला त्याचे मन जीवनाच्या शेवटपर्यंत आपल्या जाळ्यातून बाहेर पडू देत नाही. दोरीने बांधून जसे खेळ केले जातात तसेच मन प्राण्याला अनेक प्रकारचे नाच नाचवत राहते. ते जीवाला एवढा वेळच देत नाही की त्याने आपल्या अंतर्मनात डोकावून आपल्या आत्म्याला ओळखावे आणि आत्म्याच्या आत असलेल्या परमात्म्याच्या प्रकाशाचे साक्षात्कार करावे, त्याला पाहू शकावे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना अर्जुन विचारतो, हे केशवा, आत्मा नित्य आहे, सनातन आहे आणि अजन्म आहे, त्याला शस्त्र कापू शकत नाहीत आणि आग जाळू शकत नाही, हे सर्व मान्य असूनही प्राण्याच्या आत्म्याला दुःख, सुख, शोक, आनंद, मान, अपमान, वेदना आणि आनंदाची जाणीव का होते? तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे पार्था, मी आधीच सांगितले आहे की सुखदुःखाचा आभास करणे हे आत्म्याचे कार्य नाही, ते शरीराचे कार्य आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे केशवा, शरीराला दुःख आणि वेदना तेव्हाच होतील जेव्हा शरीराला काही इजा होईल किंवा त्याचा एखादा अवयव कापला जाईल. जसे शरीर आगीत जळाल्याने जी वेदना होते ती तर शरीराची वेदना आहे, पण मान अपमान झाल्याने जो दुःख होतो किंवा सन्मान झाल्याने जो आनंद मिळतो तेव्हा तर शरीराला कोणतीही इजा पोहोचत नाही. मग तो मानभंगाचा दुःख, ती अपकीर्तीची वेदना आत्म्यालाच होते ना. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत प्रेमाने समजावतात, नाही अर्जुना, ही कीर्ती अपकीर्ती, मान अपमान, हा लाभ हानी, जिंकण्याचा आनंद किंवा हरण्याची वेदना, हे देखील आत्म्याला होत नाही, हे आत्म्याचे कामच नाही. ही तर या चंचल मनाची एक मोठी खोडकर वृत्ती आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, हे लक्षात ठेवा की प्राण्याच्या शरीराचा एक अदृश्य अवयव आहे, तो म्हणजे मन, जे दिसत नाही पण तो सर्वात शक्तिशाली भाग आहे. आत्मा हा रथात बसलेला स्वामी आहे, तर मन शरीररूपी रथाचा सारथी आहे. हे मनच इंद्रियांचे घोड्यांना इकडे तिकडे भटकवून देते आणि तारुण्याच्या आवेशात अत्यंत चंचल बनून जाते. कधी कधी तारुण्याच्या याच आवेशात हे चंचल मन मनुष्याला या मोठ्या भ्रमात टाकते की तो सर्वशक्तिमान आहे, तो सर्व काही करू शकतो आणि तोच इथला राजा आहे, ज्याच्यापुढे प्रत्येकजण नतमस्तक होण्यास विवश आहे आणि ज्याला प्रत्येकजण प्रणाम करतो. जेव्हा शरीराच्या दिव्यात तारुण्य शक्तीचे तूप जळून समाप्त होते आणि दिव्याखाली अंधार पसरतो, तेव्हा मनुष्य घाबरून ओरडू लागतो, मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी मरत आहे, मला वाचवा. हे रडण्याचे नाटक तरी देखील मनच करत असते. हे अर्जुना, मनुष्याला मी या अहंकाराची मदिरा पाजून बेहोश करणारा पाखंडी केवळ मनच आहे. त्याच्या हातात मोहमायेचे मोठे जाळे आहे, जे तो मनुष्याच्या इच्छांवर टाकत राहतो आणि त्याला आपल्या वशामध्ये करून घेतो. हे मन शरीरावर देखील मोह करते, आपल्या आनंदावरही मोह करते आणि आपल्या दुःखांवरही मोह करते. आनंदात असताना आनंदाने भरलेली गाणी गाते आणि दुःखात असताना दुःखी गाणी गुणगुणते. आपल्या दुःखांमध्ये इतरांना सामील करून त्याला आनंद मिळतो. हे पार्था, प्राण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की त्याने आपल्या मनाला पूर्णपणे काबूत ठेवून आपल्या अंतर्मनात डोकावून आत्म्याकडे पाहावे. तेव्हाच त्या आत्म्याच्या आत त्याला परमात्म्याचा प्रकाश अगदी स्पष्टपणे दिसून येऊ शकेल. वेळ मनुष्याने आखलेल्या मार्गावर चालत नाही, मनुष्यालाच वेळेने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच नियती म्हणतात. जीवन तेव्हा कठीण वाटते जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असेल तेव्हा शांत राहणे हेच सर्वात उत्तम कार्य आहे. जेव्हा तुमचे मन भक्तीत रमू लागेल तेव्हा समजून घ्या की तुम्ही देवाला नाही तर देवाने तुम्हाला स्वतः निवडले आहे. कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही तीव्र असले तरी समुद्र कधीही सुकत नाहीत.
कान भरणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहावे. ते चांगले संबंध देखील बिघडवून टाकतात. योग्यता कर्मातून निर्माण होते. जन्माने तर प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो. या जगात सत्यापेक्षाही मोठे सत्य प्रेम आहे, आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल असत्य असणे जवळजवळ अशक्य आहे. जगातील सर्वात सुंदर जोडी म्हणजे स्मितहास्य आणि अश्रू. या दोघांचे एकत्र येणे कठीण आहे, पण जेव्हा ते एकत्र येतात तो क्षण सर्वात सुंदर असतो. कर्म हेच सर्वात मोठा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की व्यक्ती कर्म करण्यासाठीच जन्माला आला आहे. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. मनुष्याने परिणामांची चिंता न करता आपल्या कर्तव्यांचे पालन करायला हवे. क्रोध हे मनुष्याला नरकाकडे घेऊन जाणारे मोठे दार आहे. क्रोध केल्याने व्यक्तीचे मन अशांत होते. तो आवेशात येऊन अनेकदा स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने क्रोधापासून वाचायला हवे. क्रोध कितीही आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. या जगात आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या कोणा दुसऱ्याचे होते, आणि परवा ते कोणा तिसऱ्याचे असेल. तुम्ही इथे रिकाम्या हाताने आले आणि रिकाम्या हातानेच परत जाल. मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याचे मन वाऱ्याप्रमाणे चंचल असते. हे मनच मनुष्याला कामवासनांच्या दिशेने भटकवत राहते. जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर ताबा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मन वश केल्याने बुद्धीची शक्ती एकाग्र होते, ज्यामुळे कार्यांमध्ये यश मिळू लागते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा मिळवला तो मनात निर्माण होणाऱ्या व्यर्थ चिंता आणि इच्छांपासूनही दूर राहतो. तसेच व्यक्ती आपले उद्दिष्ट सहजपणे प्राप्त करू शकतो. जर मन वश केले नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून जाईल. नेहमी शंका घेणारा व्यक्ती कधीही शांती प्राप्त करू शकत नाही. म्हणून संशय घेण्यापासून वाचा. जास्त संशय घेतल्याने मनाची शांती भंग होते आणि व्यक्ती गोंधळून आपले संबंध नष्ट करून टाकतो. मनुष्याचे कर्मच त्याच्या जीवनाचा आधार आहे. तो जसे कर्म करतो तसे फळ त्याला मिळते. जर तो चांगले कर्म करेल तर त्याला चांगला परिणाम प्राप्त होईल, आणि जर तो वाईट कर्म करेल तर त्याला वाईट परिणामच भोगावे लागतील. म्हणूनच व्यक्तीने नेहमी चांगले कर्म करायला हवेत. आपल्या दुःखांची मुख्य 5 कारणे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिले कारण, जो व्यक्ती आपले मनपसंत प्राप्त झाल्यावर म्हणतो की ही प्रभूची कृपा आहे, पण मनाच्या विरोधात काही घडल्यास उदास होतो. ही प्रभूच्या कृपेची अपूर्ण दृष्टी हेच आपल्या दुःखाचे पहिले कारण आहे. दुसरे कारण, दुसऱ्या व्यक्तीचे काहीही हो, त्याचे नुकसान हो किंवा तो दुःखी हो, पण आपले भले व्हायला पाहिजे. हा आपला मलिन स्वार्थ आपल्या दुःखाचे दुसरे कारण आहे. तिसरे कारण, आपल्याला वर्तमानात ज्या वस्तू प्राप्त आहेत किंवा ज्या अभिलाषा आहेत त्या काढून घेतल्या जाण्याचा किंवा न मिळण्याचा सतत टिकून राहणारा भय, हे आपल्या दुःखाचे तिसरे कारण आहे. चौथे कारण, जे आपल्याला करायला हवे ते न करणे आणि जे नाही करायला पाहिजे ते करणे, या आळसाने भरलेल्या सवयी आपल्या दुःखांचे चौथे कारण आहेत. पाचवे कारण, काही सुंदर घटना घडल्यास त्याचे संपूर्ण श्रेय आपण एकट्यानेच घेऊ इच्छितो. हाच अहंकार भाव आपल्या दुःखाचे 5वे कारण आहे. कान्हा म्हणतात, कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे, यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल. शरीराची सुंदरता मनाला आकर्षित करते, तर स्वभावाची सुंदरता हृदयाला आकर्षित करते. म्हणून मनुष्याचा स्वभाव नेहमी निर्मळ असायला हवा. जीवनात आपण किती बरोबर आहोत आणि किती चूक हे केवळ 2च लोक जाणतात, एक परमात्मा आणि दुसरे आपले अंतरात्मा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या मनुष्यात ज्ञानाची कमतरता असते आणि ईश्वरावर श्रद्धा नसते, तो मनुष्य जीवनात कधीही आनंद आणि यश प्राप्त करू शकत नाही. मोह हा विनाशाचे कारण असतो. मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण त्याचा मोहच आहे. तो जितका जास्त मोह करेल तितके जास्त कष्टही भोगेल. पश्चाताप भूतकाळ बदलवू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारवू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनातील खरे सुख आहे. श्रीकृष्ण सांगतात, जो तुमचा साथ देतो तुम्ही त्याचा साथ द्या, आणि जो तुम्हाला धोका देतो त्याला तुम्ही त्यागून द्या. ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही तिथे कधीही जाऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला कमकुवत आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते, आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. या जगात कोणतीही गोष्ट एवढ्या लवकर बदलत नाही जितक्या लवकर माणसाची नियत आणि दृष्टी बदलून जाते. या जगात तोच सुखी आहे जो दुःखात जास्त दुःखी होत नाही आणि सुखात जास्त उड्या मारत नाही. सुख दुःख मान अपमान जय पराजय मिळवणे गमावणे येणे जाणे हानी लाभ हे सर्व जीवनात सुरूच राहणार आहेत. जर जीवनात नेहमी एकच स्थिती कायम राहिली तर मनुष्याचे जगणे कठीण होऊन जाईल. ज्यांना दुसऱ्यांच्या ताटात जास्त तूप दिसते ते स्वतः कधीही शांत राहू शकत नाहीत.
व्यक्तीला नेहमी तीच गोष्ट हवी असते जी त्याच्याजवळ नसते, आणि ती मिळाली की दुसरी नवी महत्वाकांक्षा त्याची जागा घेते. अशा प्रकारे संपूर्ण जीवन असंतोषामध्येच निघून जाते. संतुष्टी हाच जीवनाचा मूळ मंत्र आहे. जर माणसात संतोष असेल तर कोणतेही दुःख त्याला मोडू शकत नाही. हेच जीवनाचे खरे रहस्य आहे. अहंकारामुळे आपण अनेक नात्यांपासून दूर जातो. वेळ खूप बलवान असतो, जो व्यक्तीला कधी गर्विष्ठ तर कधी लाचार बनवून टाकतो. मित्रांनो, जर तुमचा काळ चांगला असेल तर अहंकारापासून दूर राहा, आणि जर काळ खराब असेल तर वाईट संगतीपासून वाचा. या 4 गोष्टी मनुष्याने जीवनभर लक्षात ठेवायला हव्यात. पहिले, त्यागाशिवाय मनुष्याचं भाग्य घडत नाही. दुसरे, काहीतरी सोडल्याशिवाय काहीही प्राप्त करता येत नाही. तिसरे, जो देत नाही तो घेण्याचाही अधिकारी नाही. चौथे, मनुष्य बी पेरल्याशिवाय फळ खाण्याच्या आशेने आपले जीवन व्यर्थ घालवतो. कधीही कोणासमोर स्वतःची सफाई देऊ नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला सफाईची गरज नाही, आणि ज्याचा तुमच्यावर विश्वास नाही तो तुम्हाला कधीही समजून घेणार नाही. बुद्धिमान लोक शांत राहतात, समजूतदार लोक बोलत राहतात, आणि मूर्ख लोक नेहमी वाद घालत राहतात. स्वप्न आणि ध्येय यामध्ये एकच मोठा फरक आहे. स्वप्नांसाठी मेहनतीशिवाय झोप लागते, आणि ध्येयासाठी झोपेशिवाय मेहनत लागते. विचार नेहमी चांगले असायला हवेत, कारण नजरेवरचा इलाज शक्य आहे, पण दृष्टिकोनाचा नाही. तुम्ही स्वतःला चांगले बनवा, जगातून आपोआप एक वाईट माणूस कमी होईल. साथ सोडणाऱ्याला तर फक्त एक निमित्त हवे असते, नाहीतर साथ देणारे शेवटच्या श्वासापर्यंत साथ सोडत नाहीत. आयुष्यात एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. कोणी तुमच्या हातून वस्तू हिसकावून घेऊन जाऊ शकते, पण नशिबातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कोणाला काही देऊन घमंड करू नका. काय माहीत तुम्ही देत आहात की मागच्या जन्माचे कर्ज फेडत आहात. घमंडी मनुष्याचे वंश, वैभव आणि प्रतिष्ठा या 3ही गोष्टी नाहीशा होतात. विश्वास नसेल तर रावण, कौरव आणि कंसाकडे पहा. कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या बोलण्यावर नाही तर त्याच्या कृतींवर लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य मला जाणून घेतो तो जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवद्गीता वाचून त्यावर आचरण करतो त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव समाप्त होतो. जे नशिबात आहे ते धावत तुमच्याकडे येईल, आणि जे नशिबात नाही ते येऊनही पळून जाईल. जसे वाऱ्याचे झोत नावेला भरकटवून टाकतात, तसेच मनुष्याच्या इच्छा बुद्धीला भरकटवून टाकतात. जो मनुष्य सुख आणि दुःखात, मान आणि अपमानामध्ये शांत राहतो तो मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे. तुमच्या अडचणीचे कारण दुसऱ्यांना मानल्याने तुमच्या अडचणी कधीही कमी होऊ शकत नाहीत. जेव्हा अचानक तुमच्याप्रती एखाद्या व्यक्तीचे वर्तन बदलते, तेव्हा समजून घ्या की त्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी हवे आहे. विज्ञान सांगते, जिभेवरची जखम सर्वात लवकर बरी होते, पण ज्ञान सांगते की जिभेमुळे झालेली जखम कधीही बरी होत नाही. रात्रीच्या मुठीत एक नवीन सकाळ दडलेली असते. अट एवढीच आहे की आधी मनोसुक्त अंधार तर पाहून घ्या. लक्षात ठेवा, सर्वात मोठा अपराध म्हणजे अन्याय सहन करणे आणि चुकीच्या गोष्टींशी तडजोड करणे. माणूस 2 कारणांमुळे पूर्णपणे बदलून जातो. एकतर कोणीतरी खास त्याच्या आयुष्यात येतं, किंवा कोणीतरी खूप खास त्याच्या आयुष्यातून निघून जातं. जगातील 4 जागा कधीही भरत नाहीत: समुद्र, स्मशान, तृष्णेचा घडा आणि मनुष्याचं मन. समजूतदार व्यक्ती जेव्हा नातेसंबंध जपण्याचे थांबवतो तेव्हा समजून घ्यायला हवे की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी निश्चितपणे ठेच पोचली आहे. प्रेमाला नेहमी माफी मागणे आवडते, आणि अहंकाराला नेहमी माफी ऐकणे आवडते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्म हीच तुमची खरी ओळख आहे, नाहीतर एकाच नावाचे इथे हजारो लोक आहेत. चांगली कर्मे करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतील. म्हणून लोक काय म्हणतात याकडे कधीही लक्ष देऊ नका. कोणाला फसवणे हे एक कर्ज आहे जे तुम्हाला कोणा दुसऱ्याच्या हातून एका ना एका दिवशी नक्की फेडावं लागेल. चांगली नजर तीच आहे जी फक्त स्वतःच्या उणीवा आणि दुसऱ्यांचे गुण शोधते. त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो वेळेनुसार आपला स्वभाव बदलतो. लोक आरसा कधीही पाहिले नसते जर आरशात चित्राऐवजी चरित्र दिसले असते. तुम्ही कोणाची स्तुती कितीही करू शकता, पण अपमान नेहमीच जपून आणि मापून करा, कारण हे ते कर्ज आहे जे प्रत्येकजण व्याजासहित फेडायला तयार असतो. आयुष्यात गरजेपेक्षा जास्त आनंद आणि गरजेपेक्षा जास्त दुःख कोणालाही सांगू नका, कारण हे जग गरजेपेक्षा जास्त आनंदावर नजर आणि गरजेपेक्षा जास्त दुःखावर मीठ चोळते. आयुष्यात कधीही कोणाशीही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात. या जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते ज्यांच्या आयुष्यात छोटीशी अडचण आली तरी ते घाबरून जातात, गोंधळतात आणि दुःखी होतात. आणि दुसरे ते लोक ज्यांच्या जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी ते नेहमी आनंदी राहतात. ते प्रत्येक संकटात स्वतःला सावरतात.
एक तो असतो ज्याच्याकडे सर्व काही असते पण तरीही तो नेहमी दुःखी दिसतो, आणि दुसरा तो ज्याच्याकडे काहीही नसलं तरी तो प्रभूचे नाव घेतो आणि नेहमी हसत राहतो. प्रत्येकाला आपले जीवन बदलण्यासाठी वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा जीवन मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जे होणार आहे ते होऊनच राहणार आणि जे नाही होणार ते कधीही होत नाही. असा निश्चय ज्यांच्या बुद्धीत असतो त्यांना चिंता कधीही सतावत नाही. हे अर्जुना, तुम्ही या जगात एकटेच आला होतात आणि एकटेच जाणार आहात. वास्तविकतेत इथे कोणीही तुमचं आपलं नाही. एका दिवशी जे आईवडील आपल्याला जन्म देतात तेही आपल्याला सोडून जातात. मग इतरांकडून काय अपेक्षा करावी? आणि जर कोणी तुमचा साथ सोडला तर आठवण ठेवा, तो परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे. तो तुमचा साथ कधीही सोडत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, कोणताही मनुष्य मला मानतो किंवा मानत नाही, पण मी त्याचा साथ कधीही सोडत नाही, कारण ही सर्व माझीच लेकरं आहेत. म्हणूनच जो माणूस स्वतःला एकटा समजून दुःखी होतो त्याला एकटेपणाची भीती बाळगण्याची किंवा दुःखी होण्याची कोणतीही गरज नाही. जीवनात जेव्हा कधी कोणतीही मोठी अडचण येईल तेव्हा धीर सोडू नका. फक्त थोडा धीर धरा. जे लोक कठीण काळात स्वतःला सावरून धीर ठेवतात ते प्रत्येक अडचणीला सहज पार करतात. पण जे लोक अडचणींना घाबरतात त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. आणि जे लोक अडचणीत आपली हिंमत कायम ठेवतात ते मोठ्या मोठ्या अडचणींनाही सहजपणे पार करून जातात. जीवनातील सर्वात मोठी चूक तीच असते ज्या चुकीतून आपण काहीही शिकत नाही. तुम्ही आज जे काही काम करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या प्राप्त होईल, आणि आज जे तुमच्याजवळ आहे ते तुमच्या पूर्वीच्या कर्मांचेच फळ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य श्रद्धाभावाने माझी भक्ती करतो मी त्याला ती गोष्ट देतो जी त्याच्याजवळ नसते, आणि जी त्याच्याजवळ आहे मी तिचे रक्षण देखील करतो. कोणाशी कधी आणि किती बोलायचं हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही तुमच्या जीवनाचे खरे सारथी बनला आहात. कान्हा म्हणतात, जीवनात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी बना, स्वार्थी नाही. धर्माने भरलेले हृदय धर्माचाच सल्ला देते आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचाच सल्ला देते. माणूस दुःखी यासाठी नाही की तो ईश्वराला मानत नाही. माणूस दुःखी आहे कारण तो ईश्वराचे ऐकत नाही. वेळ आल्यावर प्रत्येकाला सर्व काही मिळते. वेळेआधी काहीतरी मिळवण्याची चाहत हेच दुःखाचे मूळ कारण बनते. जे प्रेमाला बकवास म्हणतात ते मूर्ख आहेत. प्रेम हे या जगाचे मूळ आहे आणि याच प्रेमातून या जगाची निर्मिती झाली आहे. नात्यांमध्ये नियमित अंतर ठेवल्याने नाते अधिक जोडली जातात आणि अनियमित अंतर नाती तोडून टाकतात. मनुष्य आपल्या विश्वासाने निर्मित होतो. तो जसा विश्वास करतो तसाच तो बनतो. या जगात नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी कोणालाही काही मिळालेले नाही आणि कधीही मिळणार नाही. जीवनात वाणीला संयमात ठेवणे अनिवार्य आहे, कारण वाणीने दिलेले घाव कधीही भरले जात नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मासाठी लढायला शिका, अधर्मीचा काळ बनायला शिका आणि आपल्या लोकांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यावर तेलाचा एका थिंबाप्रमाणे असते. त्यावर तुम्ही कितीही असत्याचे पाणी टाका, ते नेहमी वरच तरंगत राहते. त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांची गुपिते सांगतो. बुद्धी प्रत्येकाजवळ आहे. आता हुशारी दाखवायची की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. पण हुशारी फक्त 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. आपली आर्थिक स्थिती गुप्त ठेवायला हवी. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडून कर्ज मागू लागतील, आणि जर तुमची आर्थिक स्थिती वाईट असेल तर लोक तुमचा सन्मान करणार नाहीत आणि तुमचा साथही देणार नाहीत. म्हणून आपले सुख आणि दुःख स्वतःपुरतेच मर्यादित ठेवायला हवे. फळांकडून शिका. मीठ लागल्यावरही ते स्वाद वाढवतात, आणि माणूस असा आहे की गोड खाल्ल्यावरही विष चोखतो. आपल्या जीवनात कधीही आनंदाच्या क्षणी वचन देऊ नका आणि क्रोधाच्या वेळी उत्तर देऊ नका, आणि दुःखात कधीही निर्णय घेऊ नका. एखादी व्यक्ती लाखो गोष्टी जाणून घेईल, कदाचित तो संपूर्ण जगाला ओळखेल, पण जर तो स्वतःला ओळखत नाही तर तो अज्ञानीच आहे. जर कोणी तुम्हाला नाकारले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ते वास्तविकतेत तुमची किंमत जाणत नाहीत. नेहमी शांत रहा. यामुळे तुम्ही जीवनात स्वतःला खूप मजबूत कराल, कारण लोखंड थंड झाल्यावरच मजबूत होते, पण गरम झाल्यावर त्याला कोणत्याही आकारात ढळता येते. कोणत्याही संकटाच्या वेळी हे 7 गुण तुम्हाला वाचवतील. तुमचे ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धी, तुमच्यातले साहस, तुमचे चांगले कर्म, सत्य बोलण्याची सवय आणि परमेश्वरावरील विश्वास. कठीण काळात व्यक्ती एकट्या होतो, पण अडचणींमुळेच ती व्यक्ती अधिक मजबूत होते. देवावर विश्वास त्या लहान मुलाप्रमाणे ठेवा.
ज्याला तुम्ही हवेत उडवता तरी तो हसतो. तो घाबरत नाही, कारण त्याला माहीत आहे की तुम्ही त्याला कधीही खाली पडू देणार नाहीत. कान्हा म्हणतात, तुम्ही मन लहान करू नका. जिथे तुमचे आपले लोक तोंड फिरवतील तिथे मी तुमचा साथ देईन. तुम्ही कोणासमोर इतकेही वाकू नका की तो तुम्हाला पडलेला समजू लागेल. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्यासारखेच दुर्लक्ष करायला शिकाल. जे नाते आपल्याला रडवते त्याहून अधिक खोल दुसरे कोणतेही नाते नसते, आणि जे नाते आपल्याला रडत सोडते त्याहून कमकुवत दुसरे कोणतेही नाते नसते. आणि वाईट वेळेतही जो साथ देतो त्याहून मोठा कोणीही नातेवाईक नाही. माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो, हे जाणून असूनही की नशिबापेक्षाही उंच त्याचे कर्म आहे, जे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. एक समजूतदार व्यक्ती तोच आहे जो दुसऱ्यांना पाहून त्यांच्यातील चांगल्या गुणांमधून शिकतो, त्यांच्याशी तुलना किंवा मत्सर करत नाही. या जगात कोणीही कोणाचा हमदर्द नसतो. प्रेताला स्मशानात ठेवून आपलेच लोक विचारतात की आणखी किती वेळ लागेल. दुःख येणे देखील आवश्यक आहे, तेव्हाच आपले जीवन पूर्ण होते. नुसता आनंद माणसाला मजबूत बनवत नाही आणि जीवनाच्या दोन्ही बाजूंची ओळख करून देत नाही. जगात फक्त आई आणि वडीलच असे व्यक्ती आहेत जे तुम्हाला त्यांच्यापेक्षाही जास्त यशस्वी झालेले पाहू इच्छितात. वेळ, मित्र आणि नातेसंबंध या त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फुकट मिळतात, पण त्यांच्या अमूल्य असण्याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा त्या कुठेतरी हरवतात. जीवनात काही दुःख अशी असतात जी आपल्याला जगू देत नाहीत, आणि काही कर्तव्य अशी असतात जी आपल्याला मरू देत नाहीत. तुम्ही कितीही चांगली कर्मे करा, पण तुमची स्तुती फक्त स्मशानातच होईल. जर तुम्ही कोणाला एकदा माफ करता तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदाही माफ करता तर तुम्ही खूप प्रेमळ हृदयाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदाही माफ करता तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी वस्तू तुमचा वर्तमान काळ आहे, जो एकदा निघून गेला की मग संपूर्ण जगाची संपत्ती देऊनही आपण त्याला विकत घेऊ शकत नाही. काही मागितल्यावर न मिळाल्यास त्याच्यावर नाराज होऊ नका, कारण ईश्वर तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला आवडते, तर तो तेच देतो जे तुमच्यासाठी चांगले असते. कान्हा म्हणतात, जो व्यक्ती मृत्यूच्या वेळी माझे स्मरण करत आपला देह त्याग करतो तो माझ्या परमधामाला प्राप्त होतो. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा तुम्ही परेशान होऊ नका, कारण ते लोक तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा कोणताही मार्ग जाणत नाहीत. कान्हा म्हणतात, मी पृथ्वीचा मधुर सुगंध आहे, मी अग्नीची उष्णता आहे, मी सर्व सजीव प्राण्यांचे जीवन आहे, आणि संन्यास्यांचा आत्मसंयम देखील मीच आहे. ज्या प्रकारे समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी नाव हे एकमेव साधन आहे, त्याचप्रमाणे स्वर्गासाठी सत्य ही एकमेव शिडी आहे. आपण बोललो नाही तरी तो ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव परमात्मा आहे. तो बोलला नाही तरी आपल्याला ऐकू येते, त्यालाच श्रद्धा म्हणतात. संबंध त्याच आत्म्याशी जुळतो ज्याचा आपल्याशी मागच्या जन्माचा काहीतरी नातेसंबंध असतो. नाहीतर जगाच्या या गर्दीत कोण कोणाला ओळखते. शस्त्र फक्त शरीराला घायाळ करू शकतात, पण शब्द आत्म्यालाच घायाळ करतात. जीवनातील अर्धे दुःख तर याच कारणामुळे जन्म घेतात की आपल्याला जीवनाकडून मोठ्या आशा असतात. या आशांचा त्याग करून पहा. जीवनात फक्त सुखच सुख आहे. जीवनाच्या या रणात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावे लागते. रोज स्वतःचेच सारथी बनून जीवनाच्या महाभारताशी लढावे लागते. फळाची अभिलाषा सोडून काम करणारा पुरुषच आपले जीवन यशस्वी बनवतो. जीवनात अहंकार देखील आवश्यक आहे, जेव्हा गोष्टी अधिकार, चारित्र्य आणि सन्मानाशी संबंधित असतील. मनुष्याचे आहार सात्विक आणि संतुलित असायला हवा. ज्या माणसाला हे समजत नाही की काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, कुठे खायला पाहिजे आणि कसे खायला पाहिजे, तो माणूस जीवनातील उंचीला कधीच स्पर्श करू शकत नाही. ज्या माणसाला आपल्या जीवनात आणि आजूबाजूच्या जगात फक्त वाईटच वाईट दिसते, सर्व काही चुकीचेच दिसते, तो माणूस लवकरच नैराश्यात जातो. कोणत्याही निष्पाप व्यक्तीसोबत विश्वासघात करणे, त्याचे नाहक
किंवा जाणीवपूर्वक मन दुखवणे हे या जगातील सर्वात मोठे पाप आहे. जर दुःखापासून मुक्ती हवी असेल तर जे काही तुम्हाला परमेश्वराने दिले आहे त्यात आनंदी राहायला शिका. सेवा सगळ्यांची करा, पण कोणाकडूनही आशा ठेवू नका, कारण सेवेचे खरे मूल्य फक्त देवच देऊ शकतो, माणूस नाही. चूक होणे ही प्रकृती आहे, ती मान्य करणे संस्कृती आहे, आणि तिला सुधारणे प्रगती आहे. माणूस घर, नातेसंबंध, मित्र सर्व बदलतो, पण तरीही उदास राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही. देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका. जर शिक्षा मिळत असेल तर चूक निश्चितच झाली आहे. हे अर्जुना, व्यर्थ चिंता का करतोस? व्यर्थ कोणाला घाबरतोस? कोण तुला मारू शकतं? आत्मा ना जन्म घेते ना मरते. ना हे शरीर तुझे आहे ना तू या शरीराचा आहेस. हे शरीर अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्वांपासून बनलेले आहे. शेवटी हे या सर्वांमध्येच विलीन होईल, पण ही आत्मा स्थिर आहे. ज्याला तुम्ही मृत्यू समजता ते तर एक नवीन जीवन आहे. दुःख आणि अडचणी माणसाला त्रास देण्यासाठी नाहीत, तर त्याची योग्यता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. ज्या व्यक्तीचे मन शांत असते, जो बोलताना आणि आपले काम करताना शांत राहतो, तोच तो व्यक्ती असतो ज्याने सत्याला प्राप्त केले आहे आणि जो दुःख त्रासातून मुक्त झाला आहे. जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे ते चांगले होत आहे, आणि जे होणार आहे ते देखील चांगलेच होईल. जे निघून गेले त्याचा तुम्ही पश्चाताप करू नका आणि भविष्याची चिंताही करू नका. आता तर वर्तमान चालू आहे, म्हणून वर्तमानात जगा. एक समजूतदार व्यक्ती आपल्या आतल्या कमतरता त्याच प्रकारे दूर करतो ज्या प्रकारे सोनार चांदीची अशुद्धी निवडून थोडी थोडी करून आणि ही प्रक्रिया वारंवार करून दूर करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगात तुम्ही एका क्षणात कोट्यावधींचे स्वामी बनता तर दुसऱ्या क्षणी दरिद्रीही बनता. माझे, तुझे, लहान मोठे, आपले परके या सर्व गोष्टींना आपल्या मनातून काढून टाका. मग सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही त्या सर्वांचे आहात. वेळेच्या भरवशावर बसू नका, कारण नशीबवाल्यांचे हात रिकामे राहू शकतात, पण मेहनत करणाऱ्यांचे नाही. तुम्ही आपले विचार बदला. निश्चितच हे विचार तुमचे जीवन बदलून टाकतील. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यानेच चालावे लागेल. ना कोणी कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. जे काम सर्वात महत्त्वाचे आणि कठीण आहे ते सर्वात आधी करा. जीवनात जे काही घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडते. एकतर ते तुम्हाला काही बनवून जाते किंवा काही शिकवून जाते. स्वार्थ नसेल तर लोक बोलणे तर दूरच, पाहणेही सोडून देतात. म्हणून अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा. रस्ते कधीही संपत नाहीत, फक्त लोक हिंमत हरतात. पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरावेच लागेल. नुसते किनाऱ्यावर बसून कोणी गोताखोर होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जर थोडासा आराम सोडल्याने व्यक्ती मोठा आनंद पाहू शकत असेल तर एका समजूतदार व्यक्तीने थोडा आराम सोडून मोठा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. जीवनाच्या या यात्रेत विश्वास तुम्हाला पोषण देतो. चांगली कामे घराप्रमाणे आहेत, ज्ञान दिवसाच्या प्रकाशाप्रमाणे आहे, आणि जागरूकता तुम्हाला सुरक्षा देते. धोका शत्रूंपासून नाही तर आजूबाजूच्या लोकांपासून आहे, कारण नाव बाहेरच्या पाण्याने नाही तर आतल्या छिद्रामुळे बुडते. आरोग्य सर्वात मोठे वरदान आहे, संतोष सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि वफादारी सर्वात चांगले नाते आहे. तुमच्याजवळ जे काही आहे ते वाढवून सांगू नका आणि इतरांचा मत्सर करू नका. जो इतरांचा मत्सर करतो त्याला मनाची शांती मिळत नाही. जगाने नेहमी स्तुती करण्याचे आणि दोष काढण्याचे मार्ग शोधले आहेत. हेच होत आले आहे आणि हेच होत राहील. जो व्यक्ती स्वतःवर खरे प्रेम करतो तो कधीही दुसऱ्या व्यक्तीला दुखावत नाही. जे व्यक्ती विचलित करणाऱ्या विचारांपासून मुक्त असतात त्यांना शांती अवश्य प्राप्त होते. मोठमोठ्या गोष्टी करणारे बोलण्यातच अडकून राहून जातात आणि हलकेसे हसणारे खूप काही करून जातात. जो पाण्याने नाहतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने नाहतो तो इतिहास बदलू शकतो. नात्यांची थट्टा करायला एक क्षण लागतो, पण आपण विसरतो की जीवन नात्यांनीच सजते आणि फुलते.
मनात जे आहे ते साफ सांगायला हवे, कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलल्याने अंतर वाढते. सकाळची झोप माणसाचे इरादे कमजोर करते. ध्येय प्राप्त करणारे कधीही जास्त वेळ झोपत नाहीत. प्रत्येकाला हृदयात तितकेच जागा द्या जितकी तो देतो, नाहीतर एकतर तुम्ही रडाल किंवा तो तुम्हाला रडवेल. यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर यकीन ठेवावा लागेल, कारण नशीब जुगारात आजमावले जाते. जर जीवनात लोकप्रिय व्हायचे असेल तर सर्वात जास्त आपण या शब्दाचा, नंतर आम्ही या शब्दाचा आणि सर्वात कमी मी या शब्दाचा उपयोग करायला हवा. आपली ऊर्जा चिंता करण्यात संपवण्याऐवजी तिचा उपयोग समाधान शोधण्यात करायला हवा. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमचे स्वतःचे विचार आहेत. म्हणून मोठे विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित करा. कर्माचे गणित खूप सरळ आणि सोपे आहे. भले कराल तर भले होईल, वाईट कराल तर वाईट होईल. जो मनुष्य जीभ मिळून देखील श्री राधाकृष्णांचे कीर्तन करत नाही, तो दुर्बुद्धी मनुष्य मोक्षाची पायरी मिळून देखील त्यावर चढण्याचा प्रयत्न करत नाही. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुसऱ्यांना दुःख देणारा कधीही सुखी होऊ शकत नाही. आपल्या आत करुणा ठेवा, आवेग नाही, कारण ढगांच्या वर्षावाने फुले फुलतात, त्यांच्या गर्जनेने नाही. चुकीचा व्यक्ती कितीही गोड बोलला तरी तो तुमच्यासाठी रोग बनून जाईल, आणि खरा व्यक्ती कितीही कडू वाटला तरी तो एक दिवशी औषध बनून काम येईल. ज्याप्रमाणे एक दिवा आपला प्रकाश कमी न करता हजारो दिवे लावतो, त्याचप्रमाणे आनंद वाटला तर आनंद कमी होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मानवा, जर तुम्ही समस्त सांसारिक दुःखांपासून सुटका मिळवू इच्छिता तर माझी भक्ती करा. जो माझी भक्ती करत नाही त्याला ना या जीवनात आणि ना जीवनानंतरच्या जीवनात शांती प्राप्त होते. भगवान म्हणतात, जो मनुष्य माझ्यावर परमप्रेम करून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात कोणताही संशय नाही. जो मनुष्य गीतेच्या या रहस्याला भक्तांना धारण करायला लावतो, त्यामध्ये याचा विस्तार आणि प्रचार करतो, तो मनुष्य मला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच हे प्रिय आत्म्यांनो, तुम्ही देखील या दिव्य गीताज्ञानाला इतरांसोबत नक्कीच सामायिक करून भगवान श्रीकृष्णांच्या या अमूल्य ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार अवश्य करा, ज्यामुळे तुम्हालाही भगवान श्रीकृष्णांची असीम कृपा प्राप्त होऊ शकेल. आम्हास आशा आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न अत्यंत आवडला असेल. आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त अपतिष्ठांसोबत याला सामायिक करा. जर तुम्ही आमच्या गीताज्ञान वाहिनीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे चिन्ह ऑलवर निश्चितपणे सेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधेकृष्ण असे लिहून परमात्म्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. जय श्री राधेकृष्ण. राधे राधे.